नमस्कार. महाराष्ट्रामधील जे हवामान आहे सध्या उन्हाच्या दिवसामध्ये पाहू शकता. एप्रिल मेच्या दिवसामध्ये हे वातावरण खूप जास्त बदलत आहे. सध्याच्या दिवसामध्ये उद्या परवा आणि त्यानंतरचा दिवस जे आहेत 19, 20 आणि 21 या दिवसामध्ये वातावरणामध्ये खूप जास्त बदल होऊन पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा पडण्याची शक्यता आहे याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर जे तापमान आहे आत्तापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसं आहे आणि पावसाची शक्यता ही कुठे असेल हे सुद्धा जाणून घेऊयात. तत्पूर्वी जो नवीन चॅनल आहे मराठी, यामध्ये पाहू शकता हवामान अपडेट, महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत वातावरणासंदर्भातल्या ह्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर यामध्ये जर चेक केलं तर महाराष्ट्रातील जे आत्ताचं सध्याचं हवामान आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मॅपनुसार सुद्धा पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, वादळ आणि गारपीट ही होण्याची शक्यता आहे. परंतु मागील घटनांच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर याची जी व्याप्ती आहे, तीव्रता ही सध्या कमी आहे. मुसळधार पावसाचा अलर्ट जो आहे हा कोणत्याही ठिकाणी नाही. फक्त जर पाहिलं तर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी ह्या पडण्याची शक्यता आहे. विजा, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट ही अपेक्षित आहे. तर आपण पहिल्यांदा आजचं जे तापमान आहे जिल्ह्यानुसार हे पाहून घेऊयात. जळगाव जिल्ह्याचं आजचं जे तापमान होतं 41.4 डिग्री. त्याच्यानंतरनं कोल्हापूरसाठी 37.8 सेल्सिअस होतं. महाबळेश्वरसाठी 32, थंड हवेचं ठिकाण असून सुद्धा 32.7. मालेगावसाठी पाहिलं तर खूप जास्त गेलं आहे 40.6पर्यंत. नाशिकसाठी 39.1 सेल्सिअस. पुणे जिल्ह्यासाठी 39.6 आहे. सांगली जिल्ह्यासाठी 40 इथपर्यंत गेलेलं आहे. सातारासाठी पाहिलं तर पाहू शकता 39.7 सेल्सिअस. सोलापूर सगळ्यात जास्त दिसतं आहे 42.4 सेल्सिअस. तर यामध्ये विदर्भामध्ये सगळ्यात जास्त तापमान 45 डिग्री सेल्सिअस उष्णतेची लाट हे सध्या आहे. मराठवाड्यात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 40.6, बीड जिल्हा 41.1, धाराशिव 41.4 आणि कोकणामध्ये डहाणूमध्ये 34.7, तर मुंबई आणि कोलाबा 33.7 इतकं तापमान पोचलं आहे. तर कोणकोणत्या ठिकाणी सध्या हवामान प्रणाली सक्रिय आहे आणि ढग कोणत्या ठिकाणी आहेत हे पाहूयात. तर यामध्ये पाहिलं तर पट्टा जो आहे कर्नाटकचा, यामध्ये कर्नाटक जवळून महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून पूर्व भारताकडे हा जो पट्टा आहे पावसाचा, म्हणजे यामध्ये ढगाळ पट्टा हा सरकत आहे. दक्षिण महाराष्ट्र असेल, गडचिरोली, ओडिशा आणि तेलंगणापर्यंत पावसाचे ढग हे सध्या दिसत आहेत. परंतु सध्या जे कमी आहेत, कमकुवत झाले आहेत. त्यानंतर सांगली, कराड, धाराशिव, त्याच्यानंतर लातूर, दक्षिण बेळगाव, पूर्व पुणे, दौंड आहे. पश्चिम भागात सध्या हलके ढग आहेत आणि राज्यामध्ये ढगाळ वातावरण. काही ठिकाणी हा सिरस ढग जे आहेत यातून पाऊस होत नाही आहे. सिरस पद्धतीचे ढग असतात, ते फक्त ढगाळ वातावरण बनतं, पण त्या ठिकाणी पाऊस हा होत नाही आहे. यानंतरनं पाहिलं तर रात्रीची शक्यता कुठे आहे तर सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरमध्ये हलका मध्यम पाऊस, गडगडाट होऊ शकतो. बेळगाव, विदर्भ, गुलबर्गा या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. 19 ते 22 एप्रिलपर्यंतचा अंदाज आपण पाहूयात. पावसाची व्याप्ती जी आहे उद्यापासून वाढण्याची शक्यता आहे, परंतु मोठ्या क्षेत्रावर हा पाऊस नाही आहे. मुख्यतः पाहिलं तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही भाग जे आहेत मराठवाड्याचे या ठिकाणी प्रभावित आहे. तर पहिल्यांदा 19 एप्रिलचं पाहिलं तर कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे कोल्हापूर, बेळगाव, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर आहे, धाराशिव, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाट, मेघगर्जना होऊ शकतात, पाऊस, गारपीट होऊ शकते. पुणे, अहिल्यानगर, नाशिक इत्यादी स्थानिक ढगांवर जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. सॉरी. 20 एप्रिलला जर पाहिलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस शक्य आहे. नाशिक, संभाजीनगर, जालना, मराठवाडा, कर्नाटक, उत्तर आणि त्याचबरोबर यामध्ये पाऊस जो आहे होऊ शकतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पूर्व घाट या ठिकाणी विजेचा कडकडाट,
उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि स्थानिक ढग निर्मिती झाली तर यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिलला पाहूयात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मेघगर्जना आणि पाऊस होऊ शकतो. गारपीट उत्तर महाराष्ट्रामध्ये शक्य आहे. पश्चिम विदर्भ आणि स्थानिक ढगांवर आधारित असणार आहे. स्थानिक ढगांवर ढग निर्मिती झाली तरच, वातावरण निर्मिती झाली तरच. त्याच्यानंतर 22 एप्रिल पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका गडगडत असेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, स्थानिक या ठिकाणी पावसाचा जोर शक्य आहे पण कमी असेल. आजचं जर आपण पाहिलं, आजच ज्यामध्ये लांबचे वातावरण बदलण्याचे शक्य आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज जो आहे 19 ते 22 एप्रिल दरम्यान, 19 एप्रिलला म्हणजे उद्या शक्य आहे. कोल्हापूर, बेळगाव गारपीट शक्य आहे. मेघगर्जना, मध्यम पाऊस व्याप्ती मर्यादित असेल 20 एप्रिलला. पुणे, सातारा, मराठवाडा सर्वाधिक प्रभाव असेल. या ठिकाणी गारपीट, जोरदार पाऊस उत्तर विदर्भ, स्थानिक या ठिकाणी 21 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिलला मला वाटतं मंगळवारी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा पाऊस आणि गारपीट हा कायम असेल. उत्तरेकडील स्थानिक जे आहे 22 एप्रिलला होऊ शकतो. पाऊस कमी कुठे असेल तर फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका आणि इतरत्र स्थानिक पाऊस असेल. आता उष्णतेची लाट ही कोणत्या ठिकाणी तर ठरलेली ठिकाणं आहेत. अपेक्षित उष्णतेची लाट विदर्भ आहे. अकोला, अमरावती, नागपूर 42 डिग्रीपेक्षा जास्त. काही ठिकाणी 44-45 पर्यंत जाईल उष्णतेची लाट. 66% शिल्लक आहे. मराठवाडा, उत्तर, नांदेड 42 ते 45%. जळगावसुद्धा 42 ते 44. उरलेला मराठवाडा असेल 41 ते 42 पर्यंत. त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली 40 ते 42. पुणे शहरसुद्धा 40पेक्षा जास्त जाईल. सातारा, कोल्हापूर पश्चिम भाग ढगाळ असल्यास 38 आणि कोकण अंतर्गत भाग जो आहे किनारपट्टी 40 ते 35% दरम्यान राहील. हवामान विभागाने काय अपडेट दिलेत IMDच्या वेबसाईटवर ते सुद्धा पाहूयात. उष्णतेची लाट जी आहे येलो अलर्ट देण्यात आला आहे अकोला, अमरावती आणि वर्धासाठी. त्याच्यानंतर मेघगर्जना पाऊस जो आहे येलो अलर्ट जो आहे काही दिवसांसाठी हिंगोलीसाठी, नांदेडसाठी, लातूर या जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आजच्या ज्या महत्त्वाच्या हवामान अपडेट आहेत या देण्यात आल्या आहेत. लोक यामध्ये पाहू शकता प्रत्येक दिवसाअंतर्गत ज्या वेबसाईट आहेत GFS असेल, त्याचबरोबर IMDची वेबसाईट असेल, त्याचबरोबर यामध्ये ECMWF हे जे चॅट पॅटर्न आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मॅपनुसार दाखवणार आहोत. अशा ज्या महत्त्वाच्या हवामान बदलासंदर्भातल्या, वातावरणासंदर्भातल्या, पावसासंदर्भातल्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.